आता ईशाची शुद्धी बरं का. तेव्हा जीवा आणि ब्रह्म याचे ऐक्य पूर्वपक्षकार बंधक होत नाही. जीवाच्या ठिकाणी विरुद्ध धर्म आहे. कोणते धर्म आहे? एवढेच आहे का? घरी जाऊन वाचत जाणार. अरे पंचक्लेश आहे, जीव अनंत आहे, ब्रह्म किती आहे? जीवाच्या ठिकाणी भेद आहे का? जीवाच्या ब्रह्माच्या ठिकाणी काय नाही. ब्रह्म व्यापक आहे, जीव कसा आहे असं धर्म सांगता आलं पाहिजे ना. क्लेश सुद्धा 5 प्रकार आहे. त्याच्यात कोणते 5 प्रकार आहे? असं म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही. जीव ब्रह्म ऐक्य होऊ शकत तरी तरी जीव ब्रह्म ऐक्य करणार आहे. म्हणणं कसं आहे, जीव सर्व जीव स्वरूप सांगितलं. जीवाचं स्वरूप काय आहे? बरोबर आहे ना. किती वेळा जीव झाला? अरे 3 कोणते? सगळे धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्य त्याला साक्षी म्हणतात. तो साक्षी येऊन वेळात निराळा आहे आणि तोच ब्रह्मरूप आहे असं तुम्ही सांगणार. पण त्याच्यावरती पूर्वपक्ष होणार. आम्ही साक्षी काय करीत नाही, मानत नाही. पूर्वपक्ष करायचं म्हणणार. बरं, जसं वंद्यपुत्र मानत नाही आहे का? वंद्यपुत्र तसं साक्षी काय करीत नाही आम्ही. बरं, क्षणभर तुमच्या मताप्रमाणे काय केलं तरी साक्षी अनेक मानावे लागतात. किती? तो सुख दुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. ज्याचे सुख दुःख दुसऱ्याला कळतात का ज्याचे त्याला कळतात? काय काय आपण पाहत असतो. एखाद्याला काहीतरी बेंड झालं म्हणत, त्याचं दुःख त्याला असते का आपल्याला असते? मग साक्षी किती मानावं लागेल? अनेक मानावे लागेल. ब्रह्म किती आहे? म्हणून जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत. पूर्वपक्ष आता सिद्धी करायची. पहिले साक्षीची सिद्धी करून दाखवायची. नाही का? जीव स्वरूपामध्ये बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला 3 मिळून काय होतं? त्याच्यामध्ये बुद्धी लक्षण आहे आणि अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा, आभास म्हणा, एवढा भाग त्याच्यामध्ये दोन विशेषण आहे आणि बाकी सगळं विशेष आहे. विशिष्ट असा जीव आहे. विशिष्टामध्ये 2 असते, विशेषण आणि काल झालं ना आपला. मग विशेषण भाग कोणता? अंतःकरण हा विशेषण भाग आहे आणि विशेष भाग म्हणजे चैतन्य आहे. ते अंतःकरण काय करतं? विशेषण काय करतो? आपल्या धर्माचा दुसऱ्याचं काय करून देतो. तेव्हा त्याला काय म्हणायचं? आणि आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर उपाधी काय करते? एकच उपाधी. विशेषण जर अंतःकरण जर विशेषण असेल तर मग आपले धर्म सगळे घालवता येते. तेव्हा जीवभाव. अनुपाधी असेल तर ब्रह्मभाव. कोणताच धर्म नसतो. ब्रह्माच्या ठिकाणी कोणता धर्म असतो का? काही गोष्ट सांगितली होती ना, ज्ञान करून देते. पण आपण वेगळं राहून एका आणखी वाटाड्याची गोष्ट सांगितली होती ना, तर वाटाड्या काय करतो? फक्त धर्मशाळा दाखवून देतो आहे का नाही? आणि आपण त्याच्यावर काय
वेगळा आहे, त्यावेळेला तो काय आहे, उपाधी आहे. आणि पाहिजे हिमला आहे, गरम केलं आहे, त्याला काही रंग दिलेला असतो. रंगाचे भिंतीचं ज्ञान त्यावेळेला विशेषण मिळालं. आणि आपण वेगळं राहून करून ज्ञान देतो त्यावेळेला भरमार्थिक आपला ब्रह्मभाव म्हणावा. आणि तो ब्रह्मच घेऊन स्वरूप आहे. नाही विशेष भाव जो साक्षी तो ब्रह्मरूप आहे. त्याच्यावर ते शंका केली होती. पहिलं कशी सिद्धी करून दाखवली साक्षीची, आता तो अनेक नसून किती आहे. मला कशावरून एकच आहे. उपाधी भेदाने भिन्न भिन्न दिसतं. तो साक्षी त्याचं हे बाय एखादा आकाश असतं, त्याला घट उपाधी लागली 10-5 घटाची. माझा म्हणतो का प्रत्येक घटातलं वेगळं वेगळं आकाश. त्यावेळेला घटामुळे आकाशावरती अनेकत्व धर्म आला. तेच घट बाजूला गेले तर एकत्व धर्म. अरे काय त्याच्याही अंतःकरणामुळे साक्षीच्यावरती अनेकत्व धर्म आला. वास्तव साक्षी किती आहे, आकाश किती आहे, एकच आहे ना. अजून काही 2 आकाश निघाले नाही. विशेषण आणि विशेष. विशेष म्हणजे साक्षी. तो काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे, नाहीतर जीवत्वाची सिद्धी होऊ शकत नाही. काल दृष्टांत सांगितलं होता. एखादा पोरगा म्हणायला लागला, म्हटल्यावर काय आई बाप नाही, म्हटलं फक्त आईच होती, बाप नव्हताच. ज्या अर्थी तू आहे ते 2ची सिद्धी काय केली पाहिजे. त्याप्रमाणे विशेष भाग नाही मांडला, जीवत्वाची काय होत नाही, सिद्धी होत नाही. मग तो साक्षी त्याच्यावरचा अनेकत्व धर्म काढून टाकायचा. तो कसा काढायचा, साक्षी एकच आहे बरं का. मग त्याच्यावरती अनेकत्व तो जो प्रकाशन करतो ना, तो प्रकाशन अंतःकरण वृत्तीच्या द्वारा करत असतो. साक्षी एकच आहे आणि वृत्ती कशी आहे, अनेक आहे. त्या वृत्तीच्या द्वारा हे करतात. आणि त्या वृत्ती अनेक असल्यामुळे साक्षीवरती अनेकत्व धर्म आलेला आहे. दृष्टांत वगैरे पुढे आहे की तुम्हाला. हे बाप एखादा डॉक्टर असला आणि तो जरा एक डॉक्टर असते तुमच्याच्यामध्ये व्यवहारामध्ये, गडबडीमध्ये डॉक्टर झाला बघा पेशंटकडे, पण ते सुटकेस विसरून आला. म्हटलं द्या की इंजेक्शन. हा म्हणला हे बा सुटकेस विसरले, इंजेक्शन देण्याची पिचकारी कुठं राहिली, ते तिकडेच राहिले. हा म्हणतो एवढे मोठे डॉक्टर झाले, पिचकारीचे काय आवश्यकता नाही, हाताने किती हुशार असला डॉक्टर तरी पिचकारी काय दिली पाहिजे. त्याप्रमाणे साक्षी साक्षात काय देत नाही, प्रकाशन करीत नाही कोणाच्या द्वारा. आणि त्या अंतःकरणावरती अनेक आहे म्हणून साक्षी अनेक नसून किती आहे. आणि तो साक्षीच किम स्वरूप आहे. याला म्हणतात जीव ब्रह्मैव कळेवाचा. वास्तविक बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भासास फक्त साक्षी अशी संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. वस्तुतः ते दोन्ही एकच आहेत, परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही त्यांच्याकरिता त्यांच्या समजुतीकरिता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांची स्वरूपे सांगून सिद्ध केली आहे. विशेषण आणि उपाधी, उपाधीने युक्त त्याला उपहित म्हणतात. विशेषण आणि युक्त त्याला विशिष्ट असं म्हणतात. अंतःकरण जर उपाधी असेल तर ब्रह्मस्थिती, अंतःकरण जर विशेषण असेल तर जीवस्थिती. दुसऱ्याचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो ना आपण,
ज्यावेळेला आपलं अंतःकरण तरीसुद्धा काय आहे, विशेषणच आहे की सगळं शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी येतो. आत्म्याच्या ठिकाणी कोणता तरी धर्म आहे का? न जायते म्रियते वा. हे कोणाचा स्वरूपाचे धर्म आहे? अरे कोणाचे धर्म आहे का रे? तो असंग स्वरूपाचा आहे, किम स्वरूपाचा आहे. मग आपण विशेषण केलं म्हणजे मग मी काळा आहे, मी कोण आहे. मग स्थूल देहाचे धर्म, सूक्ष्म देहाचे धर्म, कारण देहाचे धर्म, निर्धर्म काय पण धर्म आला ना. एखादी बाई असते किंवा काही असते, लग्न होण्याच्या पूर्वी काही संबंध आहे का आपला? लग्न झाल्यानंतर संबंध आला की ही माझी कोण आहे? मिसेस आहे. हे काही संबंध आहे का? संबंध कोणी आणला? लग्न आहे. जसा अज्ञानाने संबंध आणला, मी काळा आहे, मी कोण आहे. हे सारे धर्म कोणाचे? स्थूल देहाचे. त्याचा आपला काही संबंध नाही. आपण त्याच्यावर काय बंद. हे सगळे धर्म, ते सर्व धर्माचे आपण तादात्म्य केला. बघा, आपण विवेक नसल्यामुळे त्याला अहमचा अध्यास, ममाचा अध्यास असं म्हणतात. अहमचा अभ्यास म्हणजे मी देह आहे म्हणजे अहमचा अध्यास आहे. ममाचा अध्यास म्हणजे दिसते सगळं कोणाचं आहे, त्याला ममाचा अध्यास. पुढे सांगू तुम्हाला क्रमाक्रमाने. म्हणून उपाधी आणि विशेषण. अंतःकरण विशेषण असेल तर जीवदशा, तेच अंतःकरण उपाधी असेल तर ब्रह्मरूपता. असं अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनेक आहे का नाही? अंतःकरण एक आहे का? प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. मग किती कोणताच झाला? अनेक साक्षी किती झाला? अनेक झाला. पुढे अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे, म्हणून त्या अनेक साक्षीचे एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती. हे बघ, म्हणून ब्रह्म किती आहे? अरे साक्षी किती झाले? मग अनेक साक्षीचा एका ब्रह्माशी काय होत नाही. पुढे तिचे समाधान असे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतःकरण उपाधी आहे त्या भाग. अशी शंका केली होती की नाही? अनेक साक्षीचा एका ब्रह्माशी काय होत नाही. आता त्याचं उत्तर चाललं आहे. त्या भागात साक्षी अशी संज्ञा आहे, म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. साक्षीचा भेद जो आहे तो कसा आहे? उपाधिकृत आहे. उपाधीमुळे साक्षीचा भेद आहे. उपाधीमुळे आकाशाचा भेद. वास्तविक आकाश काय? घटातला आकाश आणि दुसरा आकाश. घटातला आकाश, दोन आकाश आहे का? अजून तर काही दोन आकाश आले नाही, तर भानगडी झाली असते. एक आकाश म्हटलं आम्ही वर्षाव केला, दुसरा म्हटलं आम्ही वर्ष करतो. पण आकाश किती आहे? आणि उपाधीमुळे घटाची उपाधी लागली दोघांचं. आकाश किती झाले? आकाश कुठं दोन असते का? हा आरोप कोणामुळे आला? घटा आहे दोन म्हणून. दोन काय झाले? वास्तविक आकाश किती आहे? पुढे म्हणून साक्षी एकच आहे, कारण ब्रह्म सावयव नाही. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. ब्रह्म किती आहे? एक आहे. तसा साक्षी सुद्धा अनेक नसून किती आहे? कारण अंतःकरण उपाधी आहे. काय आहे? तर उपाधी आपले धर्म काय करीत नाही. एकच अंतःकरण आहे ना. उपाधी करून आपल्या कायावर. आणि आपले धर्म दुसऱ्यावर न लादणे, त्याला म्हणायचं उपाधी नाही का? आणि विशेषण काय करते? आपले धर्म
नाही सांगता येत. अंतःकरण किती आहे? आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल तर विशेषण, आणि आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल. तुम्हाला सांगितलं ना, बटाट्या काय करतो, आपण वेगळं राहून धर्मशाळेचं काय करून देतो. आणि त्या धर्मशाळेला रंग दिला असला भिंतीला, मग त्या रंगासहित भिंतीचं काय होते? त्याला विशेषण राहतं. काय विशेषण राहतं. पुढे असे पहा की निरअवयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागास घटाकाश अशी संज्ञा आहे. हे पहा, आकाश कसं आहे, त्याला 10 घटं लागले. मग घटोपाधी लागल्यामुळे त्याला काय म्हणतात? घटाकाश. 10 घटं लागले तर आकाश किती झाले? आकाश 10 आहे का एकच आहे? मग 10 आरोप कोणामुळे आला? घटोबाजूला केले तर असे अंतःकरण एक आहे का अनेक आहे? आणि ते अंतःकरण अनेक जर बाजूला केले तर साक्षी किती आहे? एकच आहे. पुढे ती घटाकाशे घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी व्यापक महाकाशाहून भिन्न नाहीत, महाकाश रूपच आहेत. हे प्रति घटाचे काश भिन्न भिन्न असले तरी पण महाकाश स्वरूपच आहे. नाही का? एखादा घट असला तो गोल असला तर आकाश कसं दिसते? एखादा चौकोनी असला भांड, आकाश कसं दिसते? आकाश चौकोनी आहे का? गोल आहे का? हे धर्म कोणाचे आहे? उपाधीचे धर्म आहे. मग विशेषण काय करते? आपले जे धर्म आहे कोणावर दाबते? साक्षीवर दाबते. त्यावेळेला जीवदशा ज्ञान करून देतो. त्यावेळेला कोणती दशा? ब्रह्मदशा. तिथे कोणताच धर्म नाही, सगळे धर्म अंतःकरणाचे आहे. पुढे त्याप्रमाणे अनेक अंतःकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्यांचे ब्रह्मशी ऐक्य होण्यास हरकत नाही. हे बा, मग त्या उपाधीमुळेच कळालं वेदांतशास्त्राने हे काही रामायणाप्रमाणे, महाभारताप्रमाणे, भागवताप्रमाणे काय नाही. पहिली वेळ ते समजत नाही. उपाधीमुळे अनेकत्व आहे. उपाधी बाजू केली तर काय आहे? ज्या वेळेला अनेकत्व आहे त्यावेळेला एकत्वच आहे. घट बाजूला केल्यानंतर आकाश एक आहे का? घट असताना सुद्धा आकाश किती आहे? एकच आहे की? आकाश अजून काही दोन याचे आहे. विशेषण आणि उपाधी याच्यातला फरक करा. ते विद्यार्थ्यांना विचारतो त्यावेळेला. म्हणून साक्षीवार ते अनेकत्व धर्म आला होता ना, पूर्वपक्षाने आणलं काय? म्हणजे जितके अंतःकरण तितके आम्हाला सांगायचे आहे. अंतःकरणाच्या उपाधीमुळे साक्षी अनेक होऊ शकत. साक्षी किती आहे? पुढे आता सुखदुःखादिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. त्यात ज्ञानेंद्रिये अंतःकरणास विषय करीत नाहीत हे म्हणणे बरोबर नाही. पण वृत्ती ही सुखदुःखांना विषय करीत नाही, म्हणून सुखदुःखे साक्षीभासी आहेत. हे पहा, आपल्याला जे काही ज्ञानाची साधने आहेत हे मात्र सुखदुःखाला जाणत नाही. डोळा कुठं सुखदुःखाला जाणतो का? कर्मेंद्रिय जाणत नाही, ज्ञानेंद्रिय काय करीत नाही. ज्ञान तर झाल्याशिवाय मग जाणतो. डोळा आपल्या फक्त काय करतो? रूपाला जाणतो. तो काय आवाजाला जाणतो का? ऐकलं एखादा बाहेरा मनुष्य आहे आणि डोळे तर चांगले आहे आणि कान मात्र नाही, मग ते डोळे असून जाणण्याचं काम करतात का? ते प्रत्येक इंद्रियाला कोणाच्या विषयाचं ज्ञान होत असते का आपल्याच विषयाचं?
एकच कारलं म्हणलं एकाला कडू लागतं आणि एकाला गोड लागतं आणि एकाला तिखट लागते, एकाला हे लागते, असं कुठं झालं आहे का? फक्त आपल्या विषयाला काय करते, जाणते. त्याप्रमाणे आलं लक्षामध्ये, इंद्रिय आपल्या विषयाला सांगतात, सुखदुःखाला जाणू शकत. मग सुखदुःखाला कोण जाणते? अंतःकरणाची वृत्ती. बरं का? ती अंतःकरणाची वृत्ती असते ना, ती सुखदुःखाला काय करे? 5 ज्ञानेंद्रिय जाणू शकत नाही, कर्मेंद्रिय तर मुळेच नाही. मग कोण जाणते सुखदुःखाला? जी ज्ञानरूप अंतःकरणाची वृत्ती असते, तिच्यात प्रकाश असतो. आणि तो प्रकाश सुखदुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. तो चैतन्याचा प्रकाश असतो. मग चैतन्य एक आहे म्हणून साक्षी भिन्न नसून एक आहे. आणि तो साक्षीच किम स्वरूप आहे. पुढे या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही, तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःखरूप होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. हे बघा, साक्षी जाणतो याचा अर्थ साक्षात जाणतो असं नव्हे. मग उपाधीच्या द्वारा जाणतो. मी दृष्टांताने सांगितलं, डॉक्टर इंजेक्शन देतो, साक्षात देतो का? कोणाच्या द्वारा? पिस्करीच्या द्वारा. डायबिटीज झाले लोक असतात, टीका म्हणून नव्हे. इंजेक्शन घेतल्याशिवाय काय होत नाही, जेवता येत नाही का? मग ते आपल्या हातानेच काय करतात, त्यांचे वैद्य होते. थोडे मग ते इतकं वाढलं की ते इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत नाही. आता नेहमी विद्यार्थी कुठून मिळणार? मग हातानेच काय करायचं? ते सुईसुद्धा फेकून द्यावी लागते. आणि ते इंजेक्शन घेतल्याशिवाय काय होत नाही. मग इंजेक्शन घेत असते ते कशाने घेत असते? त्याला तरी उपाधी लागते ना. तसं साक्षी सुख दुःखाला जाणतो कोणाच्या द्वारा? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा. त्या अंतःकरणामध्ये साक्षीचा प्रकाश असतो आणि तो प्रकाश सुख दुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. म्हणून वृत्ती अनेक आहे, साक्षी किती आहे? इंजेक्शनाचे ते काय म्हणते अनेक आहे, पण ज्याला रोगी किती आहे? पुढे म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुखदुःखात जाणते असा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. हे अंतःकरण वृत्ती ते घेतलेलं आहे. मग कोण प्रकाशन करते? इथे एखाद्या इथे तुमचा काय हे तो प्रकाश येतो. मग तारा प्रकाश देते का? अरे तार असतो तो प्रकाश देतो का? मग कोण प्रकाश देतो? त्या तारेत काय पाहिजे? वीज लागते. वीज गेली तर हे पंखाही सुद्धा काय होत नाही. म्हणून त्याच्यामध्ये त्या तारेमध्ये हात जर लागला तर ते तुमचा तरुण पोरगा वारला ना, वाळूच कर. ते मोठे पोरगा कशाने वारला? तारेने वारला का बीजेने वारला? तार कुठे हे करत असते का? मग त्याच्यामध्ये काय होती? वीज. तसं त्या याच्यामध्ये तारेच्या द्वारा वीज येत असते आणि त्या विजेच्या ठिकाणी प्रकाश आहे. त्याप्रमाणे अंतःकरण वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास आहे, तो चेतन स्वरूप आहे. आणि तो सुखदुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. वृत्ती अनेक आहे, साक्षी किती आहे? एकच आहे. तारा अनेक पण वीज किती असते? मग साक्षी एक नसून आपल्या अनेक नसून किती आहे? आणि तो साक्षी किम स्वरूप आहे. जीव ब्रह्माजीव. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुखदुःखे जाणत नाही. जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही,
नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. त्याचप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. आकाशाचे ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. बरोबर आहे. आज काही संपत नाही. आपलं तर केलं पाहिजे. मी आज कीर्तना संस्थे पाहिजे आपल्या इथं थांबव. कधी 6 वाजता येईल. बरं का? बरं कीर्तन येईन पुढे. साधं जेवण नाही, पकवानाचं म्हणतात. मग पकवानाच्या जेवणासमोर विचारता करायला कोण विचारतो? माझी इथंच थांबव. राहिलेला भाग